शेतीची पदवी घेऊन शेती करण्यासाठी येणाऱ्या तरुणांची संख्याच अतिशय कमी आहे। अशा काळात बीएससी ॲग्री करून नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या तरुणांची संख्या तर अगदीच मोजकी। यापैकीच एक आहेत सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी येळवी गावचे युवा शेतकरी रवी किरण पवार। गेल्या 5 वर्षांपासून ते मल्चिंग पेपर आणि ड्रीपच्या मदतीने मोगऱ्याचं पीक घेत आहेत। गेल्या 3 हंगामात त्यांना जवळपास 20 लाख रुपयांची कमाई झाली आहे। आज आपण त्यांच्या मोगरा शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाऊयात। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला। मोगरा फुलला, मोगरा फुलला। हे गाणं सगळ्यांनाच परिचित असं आहे। असाच मोगरा फुललाय रवी किरण पवार यांच्या शेतात। सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या येळवी गावात रवी किरण पवार यांची 47 एकर शेती आहे। रवी किरण यांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी कृषी पदवी घेऊन शेती करायला सुरुवात केली। आपल्या 1.5 एकर क्षेत्रात त्यांनी 5 वर्षांपूर्वी बेंगलुरू जातीच्या मोगऱ्याची लागवड करायचा निर्णय घेतला। मोगरा लागवडीसाठी त्यांनी मल्चिंग पेपर आणि ठिबकचा वापर केला, जेणेकरून कमी पाण्यात व्यवस्थापन करणं शक्य होईल। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ तालुका आहे। माझी स्वतःची शेती ही 47 एकर आहे। ह्याच्यामध्ये मी 1.5 एकर मोगराची शेती केलेली आहे। मी सुरुवातीला महाराष्ट्रातील मोगरा शेतीचा अभ्यास करून मोगरा लागवड करण्याचा मी निर्णय घेतला। त्यानंतर मी बेंगलोर या जातीचा मी आत्तापर्यंत वापर केलेला आहे। सुरुवातीला मी ट्रॅक्टरची उभी आडवी नांगरट करून रानामध्ये लेबरच्या साहाय्याने बेड ओढून घेतले। त्याच्यामध्ये मी शेणखत, जैविक खतं, रासायनिक खतं टाकून बेड बांधून घेतला। त्यानंतर मी बेड मुजवून घेऊन त्याच्यावरती ड्रीप हातरली। 8 ते 10 तास मी ड्रीपनी पाणी देऊन नंतर त्याच्यावरती मल्चिंग पेपर हातरून घेतला आणि 2 बाय 2 वरती झिगझॅग पद्धतीने रोपाची लागवड केली। दुष्काळी भागात मोगऱ्याचं पीक फारसं घेतलं जात नाही। शिवाय सोलापूर आणि सांगली मिरच्या मार्केटमध्ये मोगऱ्याच्या फुलांची मागणी पाहून पवारांनी हे धाडस केलं। मोगरा लागवडीसाठी त्यांना जवळपास 1 लाख रुपये खर्च आला। मोगरा लागवडीपूर्वी त्यांनी शेत तयार करून बेड बनवले। यामध्ये रासायनिक आणि जैविक खतं घातली। झिगझॅग पद्धतीने त्यांनी मोगऱ्याची लागवड केली। जत हा दुष्काळी भाग असल्यानं त्यांना पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत होती। यावर उपाय म्हणून त्यांनी शेततळं घेतलं। महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून 2013-14 मध्ये सामुदायिक शेततळा योजनेतून एक शेततलाव घेतलं। ह्या तलावाच्या माध्यमातून मी ड्रीपच्या साहाय्याने पाणी देतो आणि बरोबर मी मल्चिंगचा पण वापर केलेला आहे। मल्चिंगचा वापर केल्यामुळे मला खूप फायदे झाले। ऑपरेशन कमी झालं, खताचं ऑपरेशन कमी झालं, कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला। मोगऱ्याची लागवड केल्यानंतर 1 वर्षानं त्यांनी मोगरा छाटला। त्यानंतर 4थ्या महिन्यात त्यांना फुलांचं उत्पादन हाती आलं। पहिल्या हंगामात जवळपास 2 टन माल हाती आला। गेल्या 3 ते 4 वर्षात त्यांनी किमान 20 लाख रुपयांचा मोगरा विकलाय। यापैकी खर्चाचे लाख रुपये आणि मजुरीसाठी लागणारे लाख रुपये वगळता अंदाजे 18 लाख रुपयांचा नफा हाती आलाय। त्या वर्षी मला 4 लाखाचं उत्पन्न मिळालं पहिल्या वर्षी। दुसऱ्या वर्षी मी तेच उत्पन्न 4 टनापर्यंत नेऊ शकलो ऑन ॲव्हरेज। त्यानंतर मला 8 लाख रुपये मिळाले। आता मागच्या वर्षी मला 6 टन उत्पन्न निघालं, त्यामुळे मला 12 लाख रुपये मिळाले। म्हणजे मोगऱ्याची शेती मला तडकाकर मिळत गेला आणि मार्केटमध्ये असलेली खूप मागणी, मला स्वतःला मार्केटमध्ये जावं लागत नाही। मी डायरेक्ट माझ्या गावातून बस असल्यामुळे मी बसमध्ये मोगरा ठेवतो आणि व्यापारी माझ्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करतात। त्यामुळे मला मार्केटिंगचा कोणताही प्रॉब्लेम नाही सध्याला आणि मोगऱ्याला खूप मागणी आहे। 2012ला मी छाटणी केली। त्यानंतर मी सुरुवातीला पहिल्या वर्षी 2 टन उत्पन्न घेतलेलं आहे। त्यासाठी मी
सोलापूर आणि मिरज हे 2 मार्केट केलेले आहेत. मी सुरुवातीपासून फिक्स रेट हा ठरवून दिलेला आहे 200 रुपये पर केजी. त्याप्रमाणे मला आज अखेर 20 लाखाचं उत्पन्न मिळाले आहे. पवारांना शेती कामात संपूर्ण कुटुंब मदत करतं. दुष्काळी भागात कमी पाण्यात कमी त्रासात येणारं फुलपीक म्हणून मोगऱ्याकडे पाहिल्यास मोठी संधी असल्याचं ते सांगतायत. एरवीमध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार मोगऱ्याची शेती करतो. आधुनिक पद्धतीने मल्चिंग वगैरे वापरून मोगऱ्याला मार्केटमध्ये पण भरपूर मागणी आहे मोगऱ्याच्या फुलांसाठी. त्यामुळं म्हणजे महिलांनी पण मोगऱ्याचे शेती करावी असं वाटते मला. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रावर मोगऱ्याचं पीक घेतल्यास त्यांना चांगला नफा हाती येईल असा विश्वास पवारांच्या काकांना वाटतोय. मोगरा या पिकाच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं ऊन आणि निसरावणारी जमीन लागते आणि त्यामुळं या जमिनीत म्हणजे या मोगऱ्याचं उत्पन्न हे भरघोस उत्पादनाची एक 4 ठिकाणी माहिती झाल्यानंतर यापूर्वी ॲग्रोवनला एक आपली बातमी आली होती 2012 साली, जून 2012 साली आली. ती बातमी बघून जवळजवळ चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, ठाणे, सोलापूर जिल्ह्यातले अधिक इतर ठिकाणच्या लोकांनी जवळजवळ 1000 शेतकऱ्यांनी या प्रोजेक्टला भेट दिलेली आहे आणि या प्रोजेक्टची प्रेरणा घेऊन जवळजवळ 250 लोकांनी प्लॉटचे लागण केलेले आहे. तर हे अतिशय उत्पादन देणारं पीक आहे. अतिशय कमी पाण्यात, अतिशय कमी खर्चात, कीटनाशक, बुरशीनाशक अतिशय कमी प्रमाणात लागतात आणि उत्पन्न याच्यात चांगलं मिळतं. त्यामुळे ह्या पिकाच्या शेतकऱ्यांनी निवड करायला काहीच हरकत नाही. गेल्या काही वर्षात मोगऱ्याच्या फुलांची मागणी वाढतीये. उन्हाळ्यात लग्नसराईत मोगऱ्याच्या फुलांना 200 रुपयांपासून उच्चांकी 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंत भाव जातो. मार्केटमध्ये मोगऱ्याला प्रचंड मागणी असून सदर मोगऱ्याचं क्षेत्र हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या इथं लागवड आहे. याचं एक कारण की लेबर चार्जेस जास्त आहेत, लेबर इकडे मिळत नाहीत. आमचा हा कायमस्वरूपी दुष्काळ असल्यामुळं मला लेबर उपलब्ध झाले. तसेच मी ह्या लेबरला ज्या ठिकाणी पाण्याचं कुठलंही साधन नसताना लोक उपासमार होत होती त्या ठिकाणी मी एक 20 लोकांना आज रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. रविकिरण पवारांप्रमाणेच शेतकीची पदवी घेऊन शेती करणारे तरुण आज तरी विरळच दिसतायत. आपल्या शेतीच्या ज्ञानाचा योग्य वापर केल्यानं पवारांना दुष्काळी भागात शेततळं, मल्चिंग, ठिबकच्या मदतीनं मोगऱ्याचा मळा फुलवण्यात यश आलंय. त्यांचा आदर्श युवा शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली.